मी नाव विचारणं भानगडीत पडत नाही, हात दाखवला तर सांगतो की सर सांगा तुम्हाला काय वाटतं. आता ह्या माणसाचं मला बॅकग्राऊंड माहिती आहे, हा मिडल क्लासने आला, हा ट्रेननी आला, हा कारने आला, श्रीमंत आहे, गरीब आहे. मग त्यावेळेला इंट्युशन होणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यांनी मला बोललं होतं की मला कर्णपेशाची अवगत आहे आणि एक 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा आत्मा येऊन माझ्या कानात बोलतो आणि मला सगळं कळतं. पण ॲस्ट्रॉलॉजीची बरेच काही लिमिटेशन्स मला कळली त्याच्यामधली. आणि त्याच्यात पहिलं लिमिटेशन सगळ्यात आहे म्हणजे बर्थ टायमिंग आणि बर्थ डेट. आणि मग मी थोडं पामिस्ट्रीकडे त्यामुळे बघायला सुरुवात केली आणि त्याचा मी स्टडी करायला सुरुवात केली. मग मला असं कळलं की ॲस्ट्रॉलॉजीची काही लिमिटेशन त्याच्या पलीकडे जाऊन पामिस्ट्री आपल्याला काही सांगू शकते. खरंच सांगायचं म्हणजे खूप लोक जेव्हा माझ्याकडे येतात ना, खूप फ्रस्ट्रेट झालेले असतात आणि ते मला म्हणतात की सर हे असं का आहे माझ्या हातामध्ये. तर मी त्यांना सांगतो की बाबा ह्याच्यामध्ये हे जे काही प्रारब्ध आहे ना, हे तुझ्या कर्माचंच फक्त, म्हणजे आपल्या शास्त्राप्रमाणे ही गोष्ट आहे, तुझ्या कर्माचीच फळं आहे ती. कुठलंही तुम्हाला जे काही भोगावं लागतं ना, ते तुम्ही काहीतरी पास्ट लाईफमध्ये करून ठेवल्यामुळे ते होत असतं. बऱ्याच मोठ्या फॅमिली पण येतात, 5-5, 6-6 लोकांची फॅमिली येतात. एखाद्याचा हात बघितला की साधारणतः त्या फॅमिलीत काय प्रॉब्लेम असेल हे लक्षात येतं. त्याच्यामध्ये त्या मॅडमचा हात बघितला आणि मला कळलं की त्या मॅडमच्या नशिबात प्रचंड ॲक्सिडेंट्स आहेत, पूर्वी पण झाले आणि पुढे फ्युचरमध्ये होणार. तर मी त्यांना मॅडमला म्हटलं की मॅडम तुमचा ना शनीचा खूप मेजर प्रॉब्लेम आहे आणि शनी ग्रह जो आहे तो मेटल रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला देतो. तुम्हाला ऑलरेडी ॲक्सिडेंट होऊन गेला. त्यामुळे की हो मी बाईकवरून पडले आणि माझं अख्खा चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करतो, एवढं माझं तोंड फुटलं होतं. मी म्हणतो ना खूप आया म्हणतात की चल ती नाही करणार ना, मी करेन ना उपाय, तुम्ही सांगा सर मंत्र काय म्हणायचे. तर मी त्यांना एवढंच उदाहरण देतो की तुम्हाला समजा मुलीला भूक लागली आणि तुम्ही डबल जेवलात तर तिचं पोट भरेल का. प्रारब्ध तिची आहेत, कर्म तिने केली होती, शिक्षा पण तिचीच आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल करून काय फरक पडणार. एखादा नेता होणार असेल तर मात्र त्याला आणखीन वेगळ्या काही सायन्स आहेत. म्हणजे जसं ॲक्च्युली जो नेता होणार आहे तर सन लाईन त्याची खूप स्ट्रॉंग असावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा हात कसा असेल. भाग्य असेल तर कधी बघीन. लग्नाचं सुख असणं आणि गुण जुळण्याच्यात खूप फरक आहे. तुझ्या नशिबात लग्नाचं सुख असेल ना तर ते असणारच आणि तुला त्याचप्रमाणे व्यक्ती मिळणार. मग त्याचे गुण तुझ्याशी जुळो का न जुळो. म्हणजे जीवनामध्ये एक बेल वाजते तुमची, राईट ऑर रॉंग वॉट एव्हर, काही जे काही तुमच्याकडे येणार, एखादा तुमचा मित्र येणार किंवा एखादा शत्रू येणार, जो पण दरवाजा उघडतो तो पण आत येऊ शकत नाही. तसं योग पण चांगला किंवा वाईट आतमध्ये आला, तुम्ही एफर्ट जोपर्यंत करत नाही, राईट एफर्ट्स, तोपर्यंत तो आत येऊ शकत नाही. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. आजपर्यंत इनोटॉक्सवरती पामिस्ट्री हा विषय आपण कधीच हाताळला नव्हता. तर पामिस्ट्री या विषयाबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर ठाण्याचे आणि अतिशय रिनाऊंड असे पामिस्ट संदेश दिघे सर स्टुडिओमध्ये आहेत. पॉडकास्ट सुरू होण्याआधी एक तुम्हाला रिक्वेस्ट होती, तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का इनोटॉक्सला? सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे दरवेळेला दर शनिवारी जेव्हा नवीन एपिसोड आमचा इनोटॉक्सवरती रिलीज होईल तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचेल. हो, गेल्या 2-3 एपिसोड्सपासनं आम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हॉट्सॲप चॅनलची सुद्धा लिंक देत आहोत. तर त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. कारण की मागच्या एपिसोडमध्ये म्हणलं तसं समजा आम्ही ऑफलाईन इव्हेंट्स तुमच्यापर्यंत घेऊन आलो तर त्याची माहिती देखील तुम्हाला पहिल्यांदा मिळेल आणि मग आपण भेटूसुद्धा शकू. संदेश दिघे सर, वेलकम टू इनोटॉक्स. या पॉडकास्टसाठी जेव्हा मी तयारी करत होतो ना, तेव्हा पामिस्ट्रीबद्दल थोडासा रिसर्च करत होतो आणि असं लक्षात आलं की पामिस्ट्रीचा कुठेतरी एक हिस्ट्री असं म्हणलं तर पंचांगुली देवी आणि पंचांगुली देवीच्या साधनेकडे सुद्धा आहे. म्हणजे विलियम जॉन वॉर्नर, जे चिरो म्हणून त्यांनी नाव घेतलं, त्यांच्याबद्दल सुद्धा थोडंसं रिसर्च केलं तर ते असं म्हणतात की त्यांनीसुद्धा भारतामध्ये येऊन कोकणामध्ये एका ब्राह्मणाच्या घरात राहून ती पंचांगुली देवीची कदाचित साधना त्यांनी केली. पण ते वाचल्यानंतर असं मला वाटलं की पामिस्ट्री हा विषय हा नुसता हात बघणे याच्यावरती सीमित नसून कदाचित त्याच्यावरती इंट्युशनची पण जोड असावी. तर ह्याच्यावरती तुम्ही थोडंसं सविस्तर सांगाल का, की म्हणजे पामिस्ट्री नुसतं हात बघणे नसून त्याच्याबरोबर इंट्युशनची पण त्याला जोड लागते का?
ॲक्च्युली आपण जेव्हा हात बघतो त्यावेळेला काही मेन लाईन्स असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त सपोर्टिंग काही लाईन्स असतात, बरोबर आहे. आणि हात तुम्ही किती हजारो बघा, परंतु ह्या मेन लाईन्स सिमिलर बऱ्याच तुम्हाला दिसत असतात. आणि अख्ख्या आयुष्याचा सगळा गोळाबेरीज आपल्याला सांगताना सिमिलर लाईन्सवरून जेव्हा आपण सांगत असतो, प्रत्येक वेगळा समाजाच्या स्ट्रेटावरून आलेला असतो, वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडवरून आलेला असतो, तर एक्झॅक्टली तुम्हाला त्या फेवड्याच्या लाईनवरून जर सांगायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास करून की ही लाईन ही अशी तशी असं करून नाही चालत. त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्युशन पॉवर असणं खूप आवश्यक असतं. ज्याची इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे ना, त्यालाच त्या लाईन्सचा अर्थ नीट कळू शकतो. ॲज अ सच जर तू बघितलंस की एखाद्याची फेटलाईन खूप स्ट्रॉंग आहे समजा आणि दुसऱ्याही माणसाची फेटलाईन खूप स्ट्रॉंग आहे, ओके, फेटलाईन दोघांची स्ट्रॉंग असली तरी पण दोघांच्या फेटमध्ये बऱ्याच काही अंतर असू शकतं, कारण दोघांचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असू शकतं. एखादा अतिशय श्रीमंत आहे ज्याचं बॅकग्राऊंड, त्याची फेटलाईन, एखाद्या मिडल क्लासच्या माणसाची स्ट्रॉंग फेटलाईन, ती वाचताना तुम्हाला खूप काही फरक असणार आहे. आणि ती वाचताना समोर येणारी व्यक्ती नॉर्मली काय असतं, आपण एक जर एक्झाम्पल घेतलं की एखादा रोगी जर एखाद्या डॉक्टरकडे गेला ना, तर डॉक्टरकडे बसून मला काय झालं आहे असं तो काय रोगी सांगत नाही. डॉक्टरला तुला काय झालं, मग तो त्याचे सिम्पटम्स सांगतो, डॉक्टर त्याला 2-4 टेस्ट करायला सांगतो, मग त्याच्यानंतर डॉक्टर ठरवतो की काय आहे आणि त्याप्रमाणे मेडिसिन देतो. पण पामिस्ट्री विषयामध्ये लोकांचं एक अजब एक ॲटिट्यूड असतो, जो माझ्याकडे लोक येतात किंवा बाकी कोणाकडे जात असेल, हा हात दाखवतात, मला त्यांचं नावही माहीत नसतं. अपॉइंटमेंट सहसा मी स्वतः देत नसतो, मला असिस्ट करते, माझी मिसेस असिस्ट करते किंवा कोणी स्टाफ असिस्ट करत असतो. आल्यानंतर तो माणूस कुठून आला एवढे मला माहीत नसतं. पहिला माझा फक्त प्रश्न कुठून आला, कोल्हापूर, सोलापूर, पुणा असं काहीतरी सांगितलं जातं. मी नाव विचारणं भानगडीत पडत नाही, हात दाखवलं तर सांगतो की सर सांगा तुम्हाला काय वाटतं. आता ह्या माणसाचं मला बॅकग्राऊंड माहिती आहे, हा मिडल क्लासने आला, हा ट्रेनने आला, हा कारने आला, श्रीमंत आहे, गरीब आहे, मग त्यावेळेला इंट्युशन होणं अतिशय आवश्यक आहे. आता कालचंच एक उदाहरण सांगतो. काल माझ्याकडे एक व्यक्ती आली अशीच आणि इंटेन्सली येऊन बसला आणि सर माझा हात बघा, माझे प्रॉब्लेम्स. म्हटलं काय तुम्हाला पर्टिक्युलर काय प्रश्न आहे का, तर नाही तुम्हीच सांगा, मला आवडेल तुम्ही सांगितलं तर. आता तुम्हीच सांगा आणि आवडेल म्हटलं ते हात बघितल्यावर आपल्याला एक्झॅक्टली काय कळलं. इंट्युशन असं असतं की झटकन येतं किंवा कधी कधी तुला कॉन्सन्ट्रेशन करून आपल्याला समजायचा प्रयत्न करतात. दॅट इज कॉल्ड म्हणजे आपण ते थर्ड आहे, आज्ञाचक्र आपलं जेव्हा चांगलं पॉवरफुल असतं त्यावेळेला आपण त्या गोष्टी करू शकतो. आणि मला हे रिअलाईज झालं की ह्या माणसाला काही विशेष प्रॉब्लेम्स नाही आहेत. तर मी म्हटलं की सर तुम्ही जे माझ्याकडे आलेले आहेत ना, ॲज अ पामिस्ट मी तुम्हाला एवढं सांगू शकेल की तुम्हाला काही फार मोठे प्रॉब्लेम तर दिसत नाही आहेत, पण एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात. आणि सॅटिस्फॅक्शन हे फार रिलेटिव्ह गोष्टी आहेत. यू आर व्हेरी वेल ऑफ आय कॅन से, पण यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू हॅव. कारण कसं आहे की तुम्ही खूप ॲम्बिशियस आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे फक्त आलेला आहात. अदरवाईज यू आर वेल सेटल्ड पर्सन. आणि तुला सांगतो की इतकं मध्ये इंट्युशन खरं पडलं, कारण तो माणूस ठाण्याच्या अतिशय प्रसिद्ध हिरण्य कॉलनीमधून आला होता आणि अतिशय प्रसिद्ध आणि एस्टॅब्लिश तो आर्किटेक्ट आहे. प्रचंड मोठे मोठे प्रोजेक्ट त्या माणसाकडे आहेत. त्या माणसाला फायनान्शियली काही प्रॉब्लेम नाही, फॅमिलीत काही प्रॉब्लेम नाही, हेल्दी, अतिशय एकदम उत्कृष्ट हेल्थ. पण त्याचं ॲम्बिशन लेवल एवढं हाय आहे की त्याला त्या ठिकाणी असं वाटत होतं की काहीतरी मला अडचणी आहेत, ठराविक प्रोजेक्ट मला हवे तसे कंप्लीट होत नाही, की जे प्रॉफिट माझ्याशी शेअर व्हायला पाहिजे होत नाही. सांगायचं उद्देश असा की हेच जर का हात एखाद्या मिडल क्लासच्या माणसाचं असतं तरी पण कदाचित फेटलं अशी दिसली असते. कारण काय की सॅटिस्फॅक्शन लेवल काय त्याचं पण तेच असतं, पण त्याचे प्रॉब्लेम्स कदाचित जास्त सिव्हिअर असते. म्हणजे ह्या ठिकाणी नुसतं लाईन्सपासून होत नाही, ह्या ठिकाणी तुम्हाला इंट्युशन येणं खूप आवश्यक असतं की काय होऊ शकतं. खूप लोक तर आता मला ह्याच्यापूर्वी एक असा अनुभव आला की एक चार्टर्ड अकाउंटंट होते आणि एका मोठ्या इंटरनॅशनल बँकेमध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. ते जस्ट आले आणि माझ्याकडे हात ठेवला आणि मला म्हणाले की सर मला खूप कुतूहल वाटलं की ह्या पामिस्ट्री विषय मी फर्स्ट टाईम ऐकला. एक माझा दुसरा पॉडकास्ट त्यांनी बघितला होता आणि ते म्हणाले की मला तो पॉडकास्ट खूप आवडला आणि मला असं वाटलं की तुम्हाला भेटायलाच पाहिजे. त्यांच्या हातामध्ये लिटरली स्पीकिंग की असं काही जागा नव्हती की ज्याच्याकडे त्यांना काही प्रॉब्लेम असेल. आणि मी म्हटलं सर
एक्स्ट्रीमली सॉरी, पण माझा 31 वर्षाचा अनुभव फर्स्ट टाइम आय एम फेलिंग टू अंडरस्टँड की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कारण मला तुमच्या हातात कुठलाच प्रॉब्लेम दिसत नाही. हे जस्ट कॅज्युअली सेड आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, मला फक्त तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या. म्हणजे जनरली जर का एखाद्या पामिस्टच्या समोर कोणी आलं तर एक जर का मनामध्ये गृहीत धरलं की हां ह्याला काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि मग आपण सांगायला सुरुवात केली तर ते खूप चुकीचं पण होऊ शकतं. पण ते इंट्युशनमुळे आता त्या माणसानी प्रॉब्लेम नाही असं म्हटलं, मग त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही असं आहे का? काही ना काही तर छोटे मोठे प्रॉब्लेम प्रत्येकालाच असतात, बट हाऊ यू टेक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जसं एखादा ग्लास भरलेला आहे, 80% ग्लास भरलेला आहे आणि तो माणूस हॅप्पी आहे, 80% ग्लासमध्ये भरलेला आहे. पण एखादा रडकळ असेल तर तो म्हणजे 20% मध्ये ग्लास खालीच आहे ना. बरोबर. जेव्हा तो पण मला एवढं सांगतो की मला काहीच प्रॉब्लेम नाही, त्यामुळे हातात दिसतं की ठराविक काही प्रॉब्लेम आहेत, पण मला हेही कळतं की त्या माणसाला त्या प्रॉब्लेम ऐकण्यामध्ये पण काही इंटरेस्ट नाही. दॅट इज वेअर इंट्युशन प्लेज. राईट. इंट्युशन म्हणलं ना की आता आमच्या इनोटॉक्सच्या मागच्या काही एपिसोड्समध्ये काही अमेझिंग गेस्ट आले होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इंट्युशनबद्दल जाणीव पण झाली. म्हणजे एक रेकी मास्टर होत्या नमिता दापके म्हणून, आणि रेकीमधनं मला समजलं की तिथे चक्रांच्या अभ्यासामुळे वेगवेगळे चक्र जसे प्युरिफाय होत जातात तसे कदाचित अशा इंट्युशन स्ट्रेंगदन होत जातं. किंवा कपिल जोशी जे आले होते ते क्लिअर ऑडियंट होते, तर त्यांनी कर्णपिशाच्य हा एक शब्द आम्हाला सांगितला की ते इंट्युशन कदाचित असं मला समजलं की जेव्हा माणूस बसतो आणि समोर कोणी आलं तर कानात येऊन आसपास असलेले स्पिरिट्स किंवा कोणी त्या माणसाबद्दल अचूकरित्या सांगून जातात. तर मला आता कुतूहल असं आहे की तुमच्या केसमध्ये हे इंट्युशन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही काही स्पेशल साधना केली का, प्रॅक्टिस केली का, आणि त्याचबरोबर समजा तुम्ही पामिस्ट्री या विषयाकडे कसे वळलात हे आमच्या गेस्टसाठी सांगू शकलात थोडक्यात? तर ॲक्च्युली वेन आय वॉज यंग, म्हणजे मी जेव्हा तरुण होतो, एक फेज होता की मी सुद्धा बराच फ्रस्ट्रेटेड होतो. आणि डिस्पाईट माय गुड क्वालिफिकेशन, मास्टर्स इन इकॉनॉमिक्स अँड फर्स्ट क्लास इन इकॉनॉमिक्स, ॲक्च्युली टू गेट अ जॉब वॉज व्हेरी डिफिकल्ट. त्यावेळेला सुद्धा मी 1990ची गोष्ट करतो, त्यावेळेला सुद्धा जॉब मिळणं खूप कठीण होतं. आणि आय वॉज फोकस्ड ऑन गेटिंग अ लेक्चरर्स जॉब. कॉलेज टू कॉलेज बऱ्याच ठिकाणी रिजेक्शन झाली. मग मलाही असं वाटलं की शेवट कोणाचा आधार आहे, तर मग कोणीतरी ॲस्ट्रोलॉजर. आणि जसं तू आत्ता म्हणालास ना की कर्णपिशाचे, तसं माझ्या नशिबाने मी एका पामिशकडे त्यावेळे ॲस्ट्रोलॉजरकडे मी गेलो होतो, कुंडली मांडणारे. आणि त्यांनी मला बोललं होतं की मला कर्णपिशाची अवगत आहे आणि एक 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा आत्मा येऊन माझ्या कानात बोलतो आणि मला सगळं कळतं. आणि त्यांनी माझ्या कुंडली मांडून मला सांगितलं की तुला सगळ्यात जे आयुष्यामध्ये वाईट गोष्ट तिथपासून मी सांगायला सुरुवात करतो. आणि त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आणि बऱ्याच तंतोतंत होत्या त्या गोष्टी. आणि मला तिकडे कुतूहल तयार झालं की काय आहे हे एक्झॅक्टली, की आपण ॲज अ म्हणजे जस्ट फ्रस्ट्रेट झालं म्हणून कोणी सांगितलं म्हणून घेतो, पण ह्या माणसाला फर्स्ट टाइम बघितलं होती माझ्या आयुष्यातल्या पाठी घडलेल्या गोष्टी पण एवढ्या परफेक्ट कळत आहेत ज्या मी फारशा कोणाशी शेअर नसेल केल्या. तिकडून मला कुतूहल निर्माण झालं आणि म्हटलं की आपण शिकायला सुरुवात करू. मग मी फर्स्ट टाइम ॲस्ट्रोलॉजीकडे वळलो. पण ॲस्ट्रोलॉजीची बरेच काही लिमिटेशन्स मला कळली त्याच्यामधली. आणि त्याच्यात पहिलं लिमिटेशन सगळ्यात आहे म्हणजे बर्थ टायमिंग आणि बर्थ डेट. आणि ज्या माणसं साधारणतः ज्यांच्याकडे शिक्षण वगैरे चांगलं त्यांना ॲटलिस्ट कदाचित बर्थ डेट तर माहीत असते, बर्थ टायमिंगबद्दल फूर क्वेश्चन मार्कच आहे. पण असे अनेक लोक असतात ज्यांना बर्थ डेटसुद्धा माहीत नसते. मग त्या लोकांचं भविष्य कसं कळू शकतं? आणि मग मी थोडं पामिस्ट्रीकडे त्यामुळे बघायला सुरुवात केली आणि त्याचा मी स्टडी करायला सुरुवात केली. मग मला असं कळलं की ॲस्ट्रोलॉजीची काही लिमिटेशन, त्याच्या पलीकडे जाऊन पामिस्ट्री आपल्याला काही सांगू शकते. आणि म्हणून मी पामिस्ट्रीकडे जास्त वळलो. मग पामिस्ट्रीमध्ये इंडियन जे काही पामिस्ट्री आहे त्याचा स्टडी केला ते मला असं वाटायला स्वतःलाच की मी जेव्हा त्याचं रिलेट करायला प्रत्यक्ष जीवनातल्या लोकांची हात बघून तेव्हा मला काही लिमिटेशन्स त्यातली वाटायला लागली. म्हणून मी म्हटलं की ह्याच्यात काही इनोव्हेटिव्ह काय असू शकतं का. आणि बाय चान्स, बाय कोइन्सिडन्स मे बी, विल्यम वॉर्नर मला पहिलं बुक हातात पडलं आणि मग मी वाचायला सुरू केलं आणि मग मला काही गुरु भेटले, त्याच्यावरती आमची डिस्कशन झाली. आणि मग मी एक छंद लावून घेतला की जो माणूस दिसेल ना त्याला सांगायचं की मी हात बघतो. आता हात बघतो म्हटलं तर फ्रीमध्ये बघितलं तर कोणी तयार होतं की बघ माझा बाबा. त्याचा फायदा मला असं झाला की आय कुड स्टडी लॉट ऑफ हँड्स. आणि मग मला हे कळलं की हे बुकिश नॉलेजच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रत्येक हात बघून जो एक्सपिरियन्स होतो ना, दॅट काउंट्स मोर.
त्याच्यानंतर असं झालं की माझी थोडं स्पिरिच्युअलकडे इन्क्लिनेशन चांगलं होतं, बऱ्यापैकी होतं. आणि त्याच्यामध्ये मी स्वतः रेखी साठी प्रयत्न करायचं ठरवलं होतं. आणि माझ्या नशिबाने मला एक फार चांगले गुरु मिळाले. रेखी हा प्रकार असा आहे की रेखी शिकवून नाही शिकली जाते, त्याला गुरुकडून आपल्याला शक्तिपात करून ती शक्ती मिळवावी लागते. ओरिजिनली उसुई नावाचे एक जापनीज व्यक्ती होते ज्यांनी ही रेखीची सुरुवात केली आणि त्यांनाही तो शक्तिपात झाला होता डायरेक्टच, म्हणजे मोठ्या म्हणजे परमात्मा त्याच्याकडून झाला असेल. त्याचं एक अख्खी मोठी स्टोरी आहे. त्यांच्याकडून करता करता जपानमधून हळूहळू करता करता साधारण 92च्या आसपास इंडियामध्ये रेखी आली आणि त्याच्यानंतर मग रेखीचा प्रसार झाला. म्हणजे गुरुपासून शिष्याकडे, त्या शिष्याकडून परत जर तो त्या लेवलला ग्रँड मास्टरला तर तो तिथून शिष्याकडे, अशा प्रकारे. आणि माझ्या भाग्यामध्ये होतं म्हणून मला ते रेखी आणि मला ग्रँड मास्टरपर्यंत त्या गुरुनी मला पुढे नेलं. तर ओरिजिनल उसूई रेखीमध्ये मला त्यांनी ग्रँड मास्टर केलं आणि त्याच्यानंतर आणखीन 2 रेखीज, जसं करुणा रेखी आहे त्याचं आणि एंजल रेखी, या 3 रेखीजमध्ये त्यांनी मला ग्रँड मास्टर लेवलपर्यंत मला शक्तिपात केला. आणि मग मी माझा ग्रुप बनवून मी लोकांना रेखी द्यायला पण सुरुवात केली होती. म्हणजे इनफॅक्ट ॲक्च्युली आय हॅज टू क्युअर द पीपल. वाव. त्यावेळेच्या काही अशा जे तुम्ही क्युअर केलं होतं? हां, त्याच्यामध्ये असं एक आहे की मी एक माझा स्वतःचा फेसबुकचा रेखी ग्रुप बनवला होता आणि त्या फेसबुकच्या रेखी ग्रुपमध्ये एक मॅडम होत्या आणि त्यांना एकदा खूप खूप ताप आला. बँकेत मोठ्या ऑफिसर होत्या त्या आणि त्यांनी रात्रीच्या वेळेला मला मेसेज केला की सर मला ना खूप ताप आला आणि प्रचंड त्रास होतोय मला, तुम्ही काय करू शकता का? आणि मी इकडे ठाण्यामध्ये आणि त्या कुठेतरी गुजरातमध्ये कुठेतरी राहत होते. एक्झॅक्ट लोकेशन पण मला माहीत नव्हतं. आणि मी त्यांना म्हटलं की मॅडम ठीक आहे, मी तुम्हाला ना रेखी देतो, तुम्ही तिकडे डोळे मिटून बसा, मी इकडून तुम्हाला रेखी पाठवीन आणि एक 15 मिनिटाचं सेशन असेल आणि 15 मिनिटांनंतर तुम्हाला फीडबॅक द्या की तुम्हाला कसं वाटलं. आणि आय वॉज वेटिंग फॉर हर आन्सर. ॲक्च्युली 15 मिनटं झाली, रेकी सेशन संपलं, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. आय वॉज व्हेरी अपसेट. मी म्हटलं अरे यार, ह्यांनी काहीच उत्तर नाही दिलं मला, काहीच नाही. अख्ख्या रात्रभरात मला थोडीशी चुटपुट लागली, मध्ये मध्ये जाग आली की अरे त्या मॅडमने एवढं कसं, म्हणजे मला काही उत्तर दिलं नाही. नेक्स्ट डे 8 वाजता त्या मॅडमनी मला कॉल केला आणि मला म्हणाले सर सॉरी, मी काल तुम्हाला काही उत्तर दिलं नाही कारण तुम्ही रेकी दिला, मी झोपूनच गेली आणि सकाळी मी खडखडीत बरी झालेली. तर रेकीची पॉवर अशी आहे ना की रेकी आपण एका ठिकाणी बसून जगात कुठेही, कारण ती एनर्जी आहे, ती ट्रॅव्हल इतकी झटकन करते की आपण कुठेही पाठवू शकतो आणि त्या प्रकारे क्युअर करणं रेकीमध्ये आहे. पण रेकीमध्ये आपण रेकी जेव्हा मास्टर होतो ना त्यावेळेस आपण चक्राची साधना करावी लागते. 7 चक्र आहेत, जसं तू आता मगाशी बोलला होतास. आणि त्या 7 चक्रामध्ये एक आहे आज्ञाचक्र, जे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये असतं, म्हणजे ज्याला आपण जसं शंकराचा 3रा डोळा म्हणतो त्याप्रमाणे थर्ड आहे. आणि जसं तुम्ही चक्रांची साधना करताना तसं प्रत्येक चक्र जसं प्युरिफाय होत जातं ना, तसं त्याची डेव्हलपमेंट होते आणि त्याच्या प्रकारे तुम्हाला त्या पॉवर्स येतात. तर थर्ड आय जेव्हा तुमचा डेव्हलप चांगला होतो तेव्हा तुम्हाला इंट्युशन लेवल वाढतं आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे रिलेटेड पामिस्ट्रीला त्याच्यामुळे बऱ्यापैकी फायदा होतो. बरोबर. सो पामिस्ट्रीमध्ये तुमच्या या इंट्युशनमुळे देखील अनेक गोष्टी किंवा ॲक्युरसी या ज्ञानाची ॲक्च्युली वाढते, असं ते आता एस्टॅब्लिश झालं. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये ना कर्मसिद्धांताला खूप महत्त्व आहे आणि पामिस्ट्री जे किंवा कुठलाही हात बघितला की हा फक्त रेषांचा अभ्यास, हस्तरेषांचा अभ्यास असा इथपर्यंतच सीमित आहे का? पूर्वजन्माचे प्रारब्ध कर्म त्यांनी आणलेले, त्या फॅमिलीमध्ये आलेले अनेक कर्म, हे सगळे एकत्र त्या एका पाममध्ये दिसतात? ॲक्च्युली खरंच सांगा तर खूप लोक जेव्हा माझ्याकडे येतात ना खूप फ्रस्ट्रेट झालेले असतात आणि ते मला वाटतं की सर हे असं का आहे माझ्या हातामध्ये. तर मी त्यांना सांगतो की बाबा ह्याच्यामध्ये हे जे काही प्रारब्ध आहे ना हे तुझ्या कर्माचंच फक्त, म्हणजे आपल्या शास्त्राप्रमाणे ही गोष्ट आहे, तुझ्या कर्माचीच फळं आहे ती. कुठलंही तुम्हाला जे काही भोगावं लागते ना ते तुम्ही काहीतरी पास्ट लाईफमध्ये करून ठेवल्यामुळे ते होत असतं. आता ह्याला उदाहरणं काय द्यायची तर काही फार मोठी लोकं आहेत ज्यांच्या स्वतःच्या वक्तव्याने ह्याचं सिद्ध होऊ शकतं. की उदाहरणार्थ आता एक वृंदावनला फार मोठे व्यक्ती आहे ज्याला सगळे मानतात, प्रेमानंद महाराज. आता प्रेमानंद महाराज हे अतिशय प्रचंड म्हणजे लोक भक्ती करणारे आहेत त्यांचे आणि राधेचे मोठे ते भक्त आहेत. पण त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. बरं. आता त्यांच्यासारख्या पायस माणसाच्या 2 किडन्या फेल होणं
ह्याच्यामध्ये काय असेल तर ते स्वतःच सांगतात की हे माझं प्रारब्ध आहे. मग ते प्रारब्ध का लिहिलं गेलं, एखाद्या एवढ्या चांगल्या माणसाचं प्रारब्ध असंच का लिहिलं गेलं. ह्या जन्मात तर ते संत आहेत मोठे आणि मागच्या जन्मात ते संत असतील कदाचित, पण कुठेतरी पाप कुठेतरी काहीतरी घडलं असणार म्हणून त्यांना ते लिहिलं गेलं. कोणाला अशीच कुठली शिक्षा मिळत नाही. पाप हा विषय असा आहे आपल्या शास्त्राप्रमाणे की कळत किंवा न कळत तुम्ही कसंही करा त्याची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागते. त्याचं उदाहरण जर दिलं तर एखाद्या आगीवरती जर आपण हात टाकला समजून तर आपला हात भाजणारच आहे, पण आपल्याला नकळत जरी हात पडला तरी आगीमध्ये आपला हात भाजणार आहे. तसं पाप रोजच्या जीवनात आपल्याला कळत किंवा नकळत होतच असतं आणि त्याच्यामुळे आपलं पुढच्या जन्मातलं प्रारब्ध घडत असतं. त्याच्याप्रमाणे आपल्या लाईन्स घडत असतात. पण मग ह्या जन्मामध्ये जसं मी म्हटलं की चेहरो जे होते किंवा विलियम बॉर्नर्स त्यांनी असं म्हटलं, आपल्या थोडंसं जे नॉर्मल आपलं पामिस्ट्रीमध्ये की लेडीजचा लेफ्ट हात बघतात, पुरुषांचा राईट हँड बघतात, त्याचे एक थोडं चॅलेंज होतं की एक डॉर्मंट हँड आहे आणि एक डॉमिनंट हँड आहे. डॉमिनंट हँड म्हणजे ज्याच्याने तुम्ही काम करता. डॉर्मंट हँड म्हणजे द हँड विथ विच यू आर बॉर्न, म्हणजे तुम्ही जे प्रारब्ध घेऊन आल त्या लाईन्स त्याच्यामध्ये आहेत. आणि डॉमिनंट हँड म्हणजे तो हँड आहे जो तुम्ही तुमच्या कर्माने ह्या जन्मात घडवायचा प्रयत्न करता आणि लाईन्स सिमिलर नसतात, थोड्या फरक असतो. ज्याचं जेवढा स्ट्रॉंग विल पॉवर, ज्याने जेवढे एफर्ट्स घेतले त्याच्या लाईफमध्ये चेंजेस करणं, तेवढं त्याच्या लाईन्समध्ये फरक पडतो. पण मग एखादा समजा ॲम्बिडेक्स्ट्रस असेल, म्हणजे आता माझं उदाहरण घेतो, मी डाव्या हाताने लिहितो पण क्रिकेट खेळायचं म्हटलं की राईट हँडने खेळतो, किंवा हा डॉमिनंट हँड वाटतो कारण की पुशिंग आणि पुलिंग ॲक्शन या हाताने चांगली होते, पण लिखाण किंवा काही बाकीच्या गोष्टी या डाव्या हातानेच चांगल्या होतात. मग अशा केसमध्ये अशा केसमध्ये आपल्याला दोन्ही हात बघावे लागतात आणि मग दोन्ही हात बघितल्यावरती साधारणतः 1-2 प्रश्न विचारून आपल्याला कन्फर्म करा की कुठल्या हँडमुळे आपण प्रेडिक्शन प्रॉपर देऊ शकतो. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की काही लोक तर असे की दोन्ही हाताने पण लिहू शकतात. मग आपण काय त्यांना विचारायचं की तू लिखाण कुठल्या हाताने, तर डावा पण लिहितो आणि उजव्याने पण लिहितो, मग काय करायचं. मग त्यावेळेला आपल्याला हे बघावं लागतं की त्याच्या दोन्ही हाताच्या लाईन्स बघून आपल्याला काही पास्ट त्याचे एक्सपिरियन्स आपण जे आपल्याला वाटतात त्याप्रमाणे त्याला विचारू की अशी घटना तुझ्या आयुष्यात घडलेली आहे का, त्याच्यावर आपल्या डिटरमध्ये कुठल्या हाताने परफेक्ट पडतं आणि मग त्याला आपल्याला प्रेफरन्स देऊन त्याप्रमाणे आपल्याला प्रेडिक्शन करावं लागतं. एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या हातावरती ज्या हस्तरेषा असतात त्या हस्तरेषा समजा तुम्ही त्याच वेळेला समजा बघितल्या तर तुम्हाला पूर्वजन्माचं जे प्रारब्ध तो घेऊन आलाय ते पण त्याच्यामध्ये समजू शकतं पामिस्ट्रीमध्ये. येस, ॲक्च्युली बाळ असतं तेव्हा लाईन्स ज्या बघतात ज्या ओरिजिनल म्हणजे ज्या मेन लाईन्स आहेत त्या फॉर्म झालेल्या असतात, परंतु एकदम लहान मुलाचं कधी बघू नये, कारण काय की लाईन्स हळूहळू जास्त डेव्हलप होत जातात. ओके. म्हणजे या सगळ्या रेषा बदलत देखील राहतात. हां, थोडंसं त्याच्यामध्ये बदल, म्हणजे मेजर बदल नसले तरी ज्या मेन लाईन आहे त्याच्यासुद्धा बदल होत असतात. साधारणतः अगदी लहान मुलाचं न बघितलेलं बरं असतं, कारण काय की त्यावेळेला त्याला काहीच कळत नसतं आणि त्यावेळेला तो कुठलाच त्याचं ना विल पॉवर स्ट्रॉंग आहे ना तो काही एफर्ट्स करणार आहे, काहीच नाही. ज्या वेळेला तो ॲक्च्युली थोडं काहीतरी करायला सुरुवात करते त्याच्या आयुष्यामध्ये तेव्हा त्याच्या लाईन्स प्रॉपर डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणजे साधारण 10-15 वर्षानंतर. हां, इट डिपेंड्स. म्हणजे प्रत्येक मुलं, काही मुलं फार आयुष्यात लवकर सिरियस होतात, स्टुडियस असतात अगदी लहानपणापासून किंवा त्यांना केलं जातं कंपल्सरी स्टुडियस, आणि काही लोक थोडं उशिरा पण असतात, त्याप्रमाणे होऊ शकतं. आपण विल पॉवरबद्दल आत्ता बोललो आणि आमच्या इनोटॉक्सच्या पहिल्या सीझनमध्ये एक गेस्ट आले होते जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत मोठे, डॉक्टर कसबेकर म्हणून. तर त्यांनी काय सांगितलं की कॅन्सर हा जो रोग आहे हा माइंड किंवा विल पॉवरनी देखील स्टॉप करता येतो. आणि तुम्ही पण आत्ता म्हणलात की भाग्यरेषा या विल पॉवरनी बदलता येतात. आणि आपण कर्मसिद्धांताविषयी देखील बोललो. तर तो असा प्रश्न आहे की समजा तुमच्याकडे एखादी फॅमिली आली जिथे आई वडील मुलगा मुलगी सगळे आले आणि सगळ्यांनी आपले हात दाखवले, तर त्यांच्या हातामध्ये सिमिलर कर्म किंवा प्रारब्ध सिमिलर ते घेऊन आलेत असं दिसतं का? आणि समजा त्यांनी कलेक्टिव्ह कर्म पुढे केलं किंवा कलेक्टिव्ह काही उपासना केल्या तर त्याच्याने ते कर्म बदलू शकतात का? ॲक्च्युली जेवढ्या अशा माझ्याकडे बऱ्याच मोठ्या फॅमिली पण येतात, 5-5, 6-6 लोकांच्या फॅमिली येतात. एखाद्याचा हात बघितला की साधारणतः त्या फॅमिलीत काय प्रॉब्लेम असतील हे लक्षात येतं आणि सिमिलर ग्रहांचे प्रॉब्लेम त्यांना असतात. पण ते कधी असतं जेव्हा ती फॅमिली एकदम कोहेसिव्ह असेल, म्हणजे ती फॅमिली कंटिन्यू एकत्र बॉन्डिंगमध्ये असेल, त्याच्यावर तर त्यांचं फेट आहे साधारणतः सेम असतं. जर का ती फॅमिली विभक्त होणार असेल तर मात्र ते तसं होत नाही. म्हणजे जर विभक्त होणारी फॅमिली असेल तर मात्र प्रत्येकाचं शेवटी डायरेक्शन पण वेगळं असणार आहे.
ते ज्या पिरियडमध्ये एकत्र राहणार तेव्हा त्यांना त्या प्रकारचं सेम प्रॉब्लेम म्हणजे जसं नवरा आणि बायको दोघांनी टेन्शन्स होणार, दोघांची भांडणार, कारण काही नवरा बायको आहेत. गरिबी असेल तर दोघांची साधारणतः गरिबी असणार अशा प्रकारचं. परंतु जर का एखादी फॅमिली जी म्हणजे नॉर्मल फॅमिली आणि ती लाईफ लॉंग ॲज अ फॅमिली राहणार आहे, तर त्यांची फार सिमिलर गोष्टी दिसतात आणि सिमिलर प्रॉब्लेम असतात. एका घरामध्ये नवरा श्रीमंत आणि बायको गरीब असं होऊ शकत नाही, किंवा एखाद्या घरामध्ये नवरा खूप टेन्शनमध्ये बायको खूप एकदम आनंदात असं होऊ शकत नाही, जर ते प्रॉपर फॅमिली आणि बॉन्डिंग असेल तर. तर अशा वेळेला ते सगळ्यांचं फेट आणि त्यांचं प्रारब्ध साधारणतः सेम आणि सिमिलर काहीतरी त्यांनी करून आल्यामुळे ते एकत्र असतात. पण त्याच्यामध्ये आणखीन एक अशी गंमत बघायला मिळते की खूप वेळा असं होतं की आईवडिलांचं मुलावर खूप प्रेम असतं, पण मुलगा खूप छळत असतो आईवडिलांना, किंवा मुलगा खूप खर्च करून टाकतो, प्रचंड खर्च करून आईवडिलांना रिकामं करून टाकतो आणि एक दिवस निघून जातो. हे एक्झॅक्टली काय आहे? तर ह्याच्यामध्ये नॉट नेसेसरी की तुम्हाला एकदम चांगले क्लोज जे रिलेशन आहेत तो तुमचा खराच हितचिंतक मागच्या जन्माचा तुमच्यावर आलेला आहे. खूप वेळा मागच्या जन्मातली काही वैर किंवा काही आपले ऋण असतात तीही लोक आपल्या आजूबाजूला असतात. मग त्याच्यामध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी ही आपली वैरी असू शकते मागच्या जन्माची, जी आपल्या ह्या जन्मात बदला घेण्यापुरती आलेली असते, आणि ते छळून जाणार, पैसा खर्च करून जाणार, तुम्हाला कर्जबाजारी करून जाणार, आणि एक दिवस आपल्या वर्गात निघून जाणार, परत तुमच्याकडे वळून बघणार नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की कधी कधी जी कोहेसिव्ह फॅमिली त्याच्यामध्ये सिमिलर पण असतं, परंतु एव्हरी टाईम तसंच होईल असं नाही. इट डिपेंड्स. बऱ्याच मी अशा गोष्टी बघितल्या की एक मध्ये मला क्लायंट आली होती, शी वॉज अप टू 62 काहीतरी एज होतं त्यांचं, आणि त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाला लहानपणाचा खस्ता खाऊन त्या मॅडमनी लहानाचा मोठा केला, चांगला त्याला इंजिनियर वगैरे केला. तो एकदम मुलगा लहान असता त्याचे वडील वारले होते, ह्यांनी स्वतः सगळं केलं, पण ॲट द एज ऑफ 62 तो मुलगा त्या व्यक्तीशी इतका वाईट वागतोय की त्यांनी मला फक्त एवढ्यासाठी कन्सल्ट केलं की मी मुलाला तर घराच्या बाहेर काढू का, कारण घर माझं आहे आणि मला हा मुलगा प्रचंड छळतो. मग अशा केसेसमध्ये तुम्ही काय उपाय सांगता किंवा याचं सोल्युशन पामिस्ट्रीमध्ये मिळतं का? त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय की त्यांना मी एवढं बघून सांगितलं की मॅडम तुम्ही तुमच्या हाताप्रमाणे असं तर तुम्हाला म्हणजे इमोशनल सपोर्ट हा प्रकार कधी नव्हताच आयुष्यामध्ये, ना तुमच्या नवऱ्याकडून मिळाला ना मुलाकडून मिळाला. पण कधी कधी बियॉन्ड दॅट तुम्हाला हे पण विचार करा, जो मुलगा तुम्हाला एवढा छळत आहे त्याला उद्या तुम्ही म्हटलं की घराच्या बाहेर जातो, तो जाणार का ते तुमच्या हातात नाही दिसणार, पण तो छळतं हे हातात दिसतं, किंवा तुम्हाला त्रास आहे इमोशन हे हातात दिसतं, आणि हा इमोशनल त्रास तुमचा वाढू शकतो. तो मुलगा उलट जाणार नाही आणि तुम्हाला आणखीन पण छळेल. बरोबर. तेव्हा मी तुम्हाला काही उपाय सांगतो, त्याच्यावरती काही मी तुम्हाला तोडगे सांगतो, मंत्र सांगतो की ज्याच्यामुळे पॉसिबल आहे की तुमचा हा तणावपूर्ण रिलेशनमध्ये थोडासा गोडवा तयार होईल. तर एक तुम्ही स्वतःसाठी 4 महिने घ्या आणि हे मंत्र जे काही मी तुम्हाला सांगतो ते म्हणा. त्याच्यानंतर जर तुम्हाला हाच अनुभव आला की तो मुलगा काहीच बदलत नाही किंवा काहीच तुम्हाला फेटमध्ये फरक पडत नाही, तर मग मात्र तुम्ही तुमची डिसिजन घेऊ शकता. सो फर्स्ट व्हॉट आय ट्राय टू से इज की आपलं जरी प्रारब्ध कुठलंही असलं ना तरी पण मी माझ्या क्लायंटला मी हे सांगतो की तुम्ही जे मंत्र म्हणता हे पण एक कर्म आहे, की तुम्ही तुमच्या ज्या काही पास्टमध्ये निगेटिव्ह गोष्टी केल्यामुळे जे काय आता भोगताय, आता तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह केल्यामुळे ह्या जन्मामध्ये आपल्या हाताचे लाईन्सच का बदलतात आपल्या कर्माप्रमाणे. म्हणजे परमेश्वर आपलं कर्म करायला सांगितलेलं आहे. गीतेमध्ये पण अर्जुनाला कृष्णा सांगितलं तू कर्म कर. हो. मग कर्म करण्यामध्ये आपण दैवाची पूजा करणं, ग्रहांची पूजा करणं किंवा त्यांचे मंत्र म्हणणं हे सुद्धा एक कर्मच आहे ना. ते त्याला एफर्ट्स घ्यावेच लागतात ना, आणि तुम्हाला श्रद्धा ठेवून जर ते केलं तर त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स पण मिळणारच आहेत. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये चेंजेस होणार आहेत. म्हणजे तुमच्या फेटमध्ये जरी एखादी गोष्ट दिसली, इनफॅक्ट ॲक्च्युली तुला सांगू, एक मला क्लायंट आला होता माझ्याकडे, मुलगा होता यंग, आणि त्याच्या हातात खूपच निगेटिव्ह गोष्टी होत्या पुढच्या. आणि मी त्या हात बघून मी म्हटलं की आता ह्या यंग मुलात जर का मी एवढ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी फ्युचरच्या प्रेडिक्ट केल्या ना, तर तो आहे त्याच्यापेक्षा जास्त डिप्रेशनमध्ये. मी त्याला असं म्हटलं, बघ तुझा हा ग्रहांचा प्रॉब्लेम असा आहे, हे तुझे मंत्र आहेत, ही तुझी साधनं आहे, ह्या गोष्टी तुला करायच्या आहेत, आणि काही सपोर्टिंग गोष्टी मी त्याला सांगितल्या. आणि त्याला म्हटलं ठीक आहे, मी सेशन लवकर क्लोज केलं. त्याला असं वाटलं की तो फसला. त्यांनी काय केलं की माझ्या अगोदरच्या पॉडकास्टवर त्यांनी टाकायला सुरुवात केली की ह्या माणसाला काही कळत नाही, ह्यांनी काय केलं, मला फक्त सांगितलं हे तुझे प्रॉब्लेम आहेत, हे मंत्र आणि तू जा. पण जर मी त्याला असं सांगितलं असतं की नियर फ्युचर युअर लिंब इज गोइंग टू गेट ॲम्प्युटेड,
10 वर्षांनी. इतकं क्लिअरली कळतं. तर कारण त्याचा एक सिरियस प्रॉब्लेम होता आणि सिरियस ऑपरेशन मला दिसत होतं. आता जर अशा वेळेला जर मी त्याला ही गोष्ट सांगितली तर त्याची पुढची 10 वर्ष किती खराब होतील. त्याच्या बदल्यात मी एखादा प्रॉब्लेम का होतो, त्या कुठल्या ग्रहाशी ते रिलेटेड आहे, त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो, तर उपाय सांगितलं तर त्याची इंटेन्सिटी कमी होऊ शकते. म्हणजे इन्स्टेड ऑफ गेटिंग ॲम्प्युटेड छोटंसं ऑपरेशनवरती ते भागू शकतं. किंवा एखादा सिरियस ॲक्सिडेंट होणार असेल तर एक फॅमिली माझ्याकडे आली होती, भीमाशंकर नावाचा भाग आहे तिकडून, आणि सगळ्यांनी दाखवला हात. त्याच्यामध्ये त्या मॅडमचा हात बघितला आणि मला कळलं की त्या मॅडमच्या नशिबात प्रचंड ॲक्सिडेंट्स आहेत, पूर्वी पण झाले आणि पुढे फ्युचरमध्ये होणार आहे. तर मी त्यांना मॅडमला म्हटलं की मॅडम तुमचं ना शनीचा खूप मेजर प्रॉब्लेम आहे आणि शनी ग्रह जो असा आहे तो मेटल रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला देतो. तर तुम्हाला ऑलरेडी ॲक्सिडेंट होऊन गेलं. तर बोललं की हो, मी बाईकवरून पडले आणि माझं अख्खा चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून एवढं माझं तोंड फुटलं होतं. तर मी त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही ना, मी काही तुम्हाला मंत्र सांगतो आणि काही साधना सांगतो तेवढं तुम्ही करा पुढे फ्युचरमध्ये. हां ठीक आहे ना, मी असं बऱ्याच साधना करते, त्याच्यात एक ही पण करेन. म्हटलं मॅडम असं असेल तर मी तुम्हाला देणार नाही, कारण मी जे काही मंत्रावर देतो ते श्रद्धेने करावं लागतं. मला दिसत होतं की 2 वर्षात त्या मॅडमची डेथ आहे. आता फॅमिलीमध्ये मुलगा मुलगी नवरा बसला, त्याच्यासमोर मी ही गोष्ट सांगणं किती योग्य आहे. मी त्यांना एवढंच म्हटलं की मॅडम मी जर का तुम्हाला एखादी साधना सांगतो ती सिरियसली करा म्हणतो, तर काहीतरी मला हातात दिसतं आहे की जे खूप घातक असू शकतं आणि त्याला अवॉइड करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मग त्यांना रिअलाईज झालं की काहीतरी सिरियस आहे. आता ही गोष्ट ओपनली आपण सांगू शकत नाही किंवा सांगणं योग्य नाही, एथिकली स्पीकिंग. बरोबर. जेव्हा मी सुरुवातीला काही चुका केल्या होत्या, जेव्हा मी हे शास्त्र नवीन अभ्यासाला सुरुवात केली होती, लोकांची हात बघायला सुरू केली, फ्रीमध्ये बघायचो आणि मला बरंच काही इंट्युशन व्हायचं आणि मी काही सांगायचो. त्याच्यामध्ये माझ्या क्लासमेट्सला पण मी काही गोष्टी अशा सांगितल्या जे सांगायला नको होत्या आणि अतिशय न मांडणार लोकांना पण मी अशा गोष्टी झाल्या. एक माझे क्लासमध्ये अशीच एक व्यक्ती होती आणि त्याला म्हणजे सगळ्या क्लासमध्ये मी हात बघायचो फ्रीमध्ये, हे काय नसतं रे असं वगैरे असं बोलून सुरुवात झाली. तर म्हटलं ठीक आहे, तुझा हात बघून मी तुला सांगतो. आणि त्याच्या फ्युचरमध्ये सुइसाईड लिहून ठेवलं होतं अँड दॅट कम्स बाय इंट्युशन. असं हातामध्ये कुठलं लिहिलं नसतं हा सुइसाईड, परंतु काही इंडिकेशन हातामध्ये ऑफकोर्स लाईन्समधले आणि इंट्युशन ह्या डबल ह्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्या पर्टिक्युलर एजला हा सुइसाईड कळलं. आणि मी त्याला सांगून टाकलं की ॲक्च्युली ना तुझ्या नशिबात सुइसाईड आहे. पुढच्या 3 दिवस कॉलेजला आला नाही. 3 दिवसांत आल्यावरती माझ्याशी बोलायला तयार नाही. म्हटलं काय झालं रे, अरे तुला काय अक्कल आहे की नाही, अरे तू मला एवढं सांगितलं, मी एवढं 3 दिवस रात्री झोपू नाही शकलो. अरे म्हटलं तू तर बोलला मला काहीच फरक पडत नाही, हे काय थोतांड आहे सगळं. पण मग मला कळलं की जेव्हा आपण एखाद्याला निगेटिव्ह बोलतो ना, तो माणूस फार सिरियसली घेतो ती गोष्ट आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये येणारा तो इव्हेंट लवकर सुद्धा येऊ शकत असेल आणि मग कदाचित त्या निगेटिव्हिटीमध्ये तो जास्त सुइसाइडल टेंडन्सी पण होऊ शकते. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या पामिस्टला किंवा एका ॲस्ट्रोलॉजरला जेव्हा एखादी वाईट घटना पुढची कळते ना, तेव्हा त्यांनी थोडं राखून सांगणं खूप, त्या प्रसंगावर मला कळलं की आपल्याला खूप राखून सांगणं आवश्यक आहे. तुमच्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं कधी झालं आहे का की एखादा हात आला आहे तुमच्यासमोर व्यक्तीचा ऑफकोर्स आणि तो तुम्ही बघण्यापासून सुद्धा नकार दिला आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी होती किंवा असं कधी? निगेटिव्हिटी असलेले तर बरेच लोक माझ्याकडे येतात. इनफॅक्ट ॲक्च्युली खूप लोक असं मला येऊन हा प्रश्न असतो की सर माझ्यावरती काय ब्लॅक मॅजिक केली का. खूप लोकांना असं वाटत असतं की आयुष्यातलं वाईट जे होतं ते मला म्हणजे ब्लॅक मॅजिकच केलेली आहे म्हणून. आणि मी अगोदरच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं होतं की मी रेकी ग्रँड मास्टर आहे, त्याच्यामुळे मला कळतात ह्या गोष्टी, त्यामुळे बरेच लोक अशी पण येतात. पण टू बी व्हेरी फ्रँक की प्रत्येकाला निगेटिव्हिटी असते असं काहीच नाही. आणि निगेटिव्हिटी असली तर त्याला पॉझिटिव्ह कसं करायचं किंवा त्याला कसं करायचं हे पण आपल्याला कळतं. परंतु असे काही इन्सिडेंट होतात की ज्या वेळेला एखादी व्यक्ती नाराजीने येऊन बसली असते, जसं पेरेंटच्या प्रेशरखाली खूप वेळा मुली की त्यांचं लग्न होत नसतं किंवा त्यांना चांगला जॉब लागत नसतो, असे मला बऱ्याच वेळा अनुभव येतात. आणि त्यांना जर मी म्हटलं, हात बघितलं की मला कळतं की दे आर नॉन बिलिव्हर्स टोटली, तरीसुद्धा आपण सेशन सुरू केले आणि जर त्यांनी नाराजी दाखवली देन आय क्लोज द सेशन. कारण आपण सांगणाऱ्या गोष्टीत समोरच्याला विश्वास नाही आणि जे काही उपाय सांगतो त्याची आई करून फायदा नाही. कारण जसं मी म्हणतो ना, आई खूप आया म्हणतात की चल ती नाही करणार ना, मी करेन ना उपाय, तुम्ही सांगा सर मंत्र काय म्हणायचे. तर मी त्यांना एवढंच उदाहरण देतो की तुम्हाला समजा मुलीला भूक लागली आणि तुम्ही डबल जेवलात तर तिचं पोट भरेल का? प्रारब्ध तिची आहेत, कर्म तिने केली होती, शिक्षा पण तिचीच आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल करून काय फरक पडणार? त्याच्यामध्ये तिलाच करणं आवश्यक आहे. मग ती जर व्यक्ती करायला त्यांना सेशन घेऊन पुढे फायदा काय? बरोबर.
तर मी क्लोज करतो. अदरवाईज निगेटिव्हिटीसाठी मी कधी क्लोज नाही केला आतापर्यंत. बरोबर. एखाद्या हातामधून ती व्यक्ती श्रीमंत बनणार आहे खूप, आणि ह्या एजच्या टप्प्यांमध्ये ती श्रीमंत बनणार आहे हे समजू शकतं. हो, ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, काही लोकांच्या हातामध्ये ना ग्रॅज्युअल ग्रोथ असते, हळूहळू ग्रोथ असते, आणि काही लोकांच्या आयुष्यामध्ये बराच काळ चांगला न गेल्यानंतर अचानक, ज्याला आपण रॅडिकल चेंज म्हणतो, ज्याला गोल्डन पिरियड येणं असं म्हणतो, अशी चेंज दिसते. असे बऱ्याच प्रकारचे हात असतात की काही लोकांना म्हणजे एक स्टॅग्नंट हात असतो की ठीक आहे, चाललंय आणि चांगलंच चाललंय, पण आणखीन लॅडरमध्ये पुढे वरती जाण्याचे चान्सेस नाही आहेत. पण काही लोकांना खराब चाललंय, पण एका पर्टिक्युलर टाइमला अतिशय चांगलं चाललं आणि त्यांचं एक रॅडिकल चेंज होतो इन्कममध्ये, त्यांच्या एकूण सगळ्याच गोष्टीमध्ये, ज्या ज्या गोष्टींना हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. असे हात असतात ते पर्टिक्युलर एजला होणार ते पण आपल्याला कळतं. साधारणतः अंदाज असतो त्या एजचा कुठला आहे. इतके हात बोलले आपला अंदाज येतो की कुठल्या एजला. त्याच्यामध्ये एक अशा काही व्यक्ती असतात की अप टू एज ऑफ 39, 38, 34, मे बी 40 त्यांच्या हातामध्ये अक्षरशः अंधकार असल्यासारखं वाटत असतं आणि एक रॅडिकल चेंज होतं त्याच्यात. तर असे हात येतात आणि मग त्याच्यानंतर त्यांचं खूप चांगलं असतं. किंवा उलटही होतं, खूप छान चाललंय एक 10 वर्ष आणि त्यानंतर अतिशय एकदम बॅड पिरियड असतो की ज्या पुढे काहीच होऊ शकत नाही. अशी रॅडिकल चेंज असतं. म्हणजे एक गोल्डन पिरियड पण येणारा असतो की एखाद्याचं एकदम अंधकार लाईफ जाणार असं पण असतं. म्हणजे इट डिपेंड्स की कसं आहे प्रत्येकाचं. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे जे कुंडली मांडण्याचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये अनेक राजयोग, नीचभंग राजयोग किंवा बरेच वेगवेगळे योग लिहिलेले असतात. तसे पामिस्ट्रीमध्ये सुद्धा मी ऐकलं होतं की काही आपल्या हातावरती साईन्स असतात. म्हणजे कोणाच्या हातावरती स्वस्तिक दिसतं किंवा कोणाच्या हातावरती मासा दिसतो, असं म्हणतात इलॉन मस्कच्या हातावर मासा आहे, किंवा कोणाच्या वेगवेगळ्या साईन्स असतील ज्याच्यानी कळतं की हां ह्याच्या हातामध्ये खरंच खूप श्रीमंती आणि खूप लक्झुरियस लाईफ आहे. तर अशा काही साईन्स असतात आणि ह्या खरंच असतात का? बऱ्याच साईन्स असतात ॲक्च्युली. म्हणजे असं चौकोन असतो, त्रिकोण असतात, जसं तुम्हाला मासा आहे, त्याच्यानंतर हातावर तीळ असतात, स्टार साईन असते. पण ना ते कुठे आहे ना त्याप्रमाणे त्याचं गणित बदलतं. म्हणजे नॉट नेसेसरी की एक पर्टिक्युलर साईन जी आहे ती एका कुठेही हातावर असलं की त्याचा फायदाच आहे असं नाही. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर आहे, तर तो स्क्वेअर कुठे आहे, तो फेटलाईनवर आहे का फेटलाईनच्या बाजूला आहे, त्याच्यावर डिस्टन्स किती आहे, तो कुठल्या तो गुरुच्या माउंटवरती आहे का तो शुक्राच्या माउंटवरती आहे, ह्याच्याप्रमाणे त्याचं गोष्टी परत बदलतात. जनरली काय होतं, खूप लोक जे उथळ करतात ह्या गोष्टी, चौकोन आहे ना, अरे वा म्हणजे खूप तुझं चांगलंच होणार. तुझ्या हातामध्ये अरे तो त्रिशूळ आहे, पण तो त्रिशूळ खरंच आहे का, तुम्ही काहीतरी ओढून ताणून त्याला त्रिशूळ म्हणात, त्याच्यामध्ये तसा काही अर्थ नसतो. किंवा जर एखादा तीळ आहे तर तो तीळ कुठे आहे, त्याच्याशी फायदा आहे का त्याचं नुकसान आहे, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. अशा साईन्स असलेले हात तुम्ही बघितलेत? एखादी स्टोरी सांगू शकता? असे येतात. म्हणजे आता मध्ये एक व्यक्ती आली होती आणि बरंच त्यांचं डिप्रेशनमध्ये लाईफ चाललं होतं आणि त्यांच्या शुक्राच्या माउंटवरती तीळ होतं. ओके, शुक्राचा म्हणजे हा इकडे. ओके, हां. आणि ही वॉज व्हेरी हॅपी की मी शुक्राच्या, मला 2-3 लोकांनी सांगितलं की शुक्राच्या माउंटवर तुम्हाला तीळ आहे अँड दॅट इज अ व्हेरी गुड साईन. मी आता त्याला ॲक्च्युली ऑलरेडी डिप्रेशन आहे थोडंसं, तो फायनान्शियल खूप लो चाललेला आहे. आपण त्याला काय फार मोठं बोलण्यात अर्थ नाही. मी फक्त त्याला एवढंच म्हटलं ना की ठीक आहे, तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल मे बी, मला काय याच्यावरती कॉमेंट करायची नाही, फक्त मी तुम्हाला मंत्र सांगतो तेवढंच मी म्हणा. कारण काय की मला माहीत होतं की तो जो तीळ त्या ठिकाणी आहे तो त्याला ॲक्च्युली प्रॉब्लेम देत आहे. तो तीळ तिकडे असणं हे त्याला प्रॉब्लेम आहे, पण त्याला जर मी तसं सांगितलं हा तीळ तुला प्रॉब्लेम देतो, ऑलरेडी तो माणूस प्रॉब्लेममध्ये आहे. म्हणजे कधी कधी लोकांना गैरसमज असतात किंवा त्या ठिकाणी मे बी पॉसिबली कोणी त्यांना असं सांगितलेलं असतं की तुम्हाला हे खूप चांगलं आहे तुमच्या हातामध्ये आणि ते त्या आशेने आलेले असतात. बरोबर. पण मग आपल्याला कळतं की अरे ॲक्च्युली हा असं नाही आहे. आपण ते सांगणं कितपत योग्य हे पहिला आपण विचार करणं आवश्यक आहे. दॅट टाईम आय अवॉइड द टॉपिक. ओके. कारण त्याचा पॉझिटिव्ह घेऊन आलाय मनामध्ये की हे माझं खूप चांगलं आहे, नाही हे चांगलं, हे वाईटच आहे तुझं, तर मग थोडंसं प्रॉब्लेम होतं. तसंच एखाद्या पाममध्ये एखाद्याच्या हातामध्ये
त्याच्या कर्मानी किंवा त्याच्यामध्ये असलेल्या काही स्पेशल गिफ्ट्स ज्या असतात त्या दिसू शकतात. उदाहरणार्थ म्हणजे असं एक मनात विचार आला की जे स्पिरिच्युअल गुरुज असतात, रमण महर्षी एका स्पेक्ट्रमला बघितले तर रमण महर्षींच्या हातावरती काय अशा रेषा असतील, किंवा आपण क्रिकेटमधला सचिन तेंडुलकर बघितला तर त्याच्या हातावरती काय असे स्पेशल साईन्स असतील, किंवा एखादा फिल्म ॲक्टर बघितला जो पॉप्युलॅरिटीकडे फेमकडे झुकलेला असतो तर त्याच्या हातामध्ये काय साईन्स असतात, असं काय वेगळेपण असते या सगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये? ह्याच्यामध्ये म्हणजे जे साधारण पॉप्युलर लोक आहेत ना त्यांच्यामध्ये फेट लाईन एक विशिष्ट प्रकारची असते आणि नॉर्मल फेट लाईनच्या जशा सुरुवात होतात त्याच्यापेक्षा ह्यांच्याकडे फेट लाईनला एक वेगळ्या प्रकारची जोड फेट लाईन असते. ओके. आणि जोड फेट लाईन, हां, म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः चंद्रावर येणारी फेट लाईन, चंद्राचा जो माउंट आहे त्याच्याकडून येणारी फेट लाईन. चंद्र म्हणजे कुठला? चंद्राचा माउंट असतो आपल्या इकडे. ओके. आणि नॉर्मल फेट लाईन त्यांची आहे त्याच्यावर ती जोडली जात असते. ते चंद्रावरून येणारी फेट लाईन आहे तो माणूस साधारणतः पॉप्युलर किंवा प्रसिद्धीकडे जाणारा असतो. त्याचं लाईफ हे प्रकाश होतात येणारं लाईफ असतं. दुसरं म्हणजे हाताच्या शेपवरती अवलंबून असतं. आता एखादा माणूस कलाकार होणार असेल ना त्याच्या हाताचा शेप, ज्याला ॲक्च्युली आर्टिस्टिक हँडच म्हणतात, जेव्हा कधी एखादा क्लायंट आपल्याकडे येतो त्याचा हात बघितल्यावर आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये काहीतरी कला आहे, कारण त्याचे हातच कलाकाराचे आहेत. किंवा एखाद्या माणसाकडे पाककला आहे तर त्या पाककलाचे हातच काहीतरी वेगळा असतो. त्याची साधारणतः बुटकी आणि जाड बोट असलेला असतो. एक पेंटर असेल किंवा एखादा तबलजी असेल त्याचे हात साधारणतः लांब, त्याची बोटं अशा प्रकारचं असतं. ते बघून त्याच्या फेट लाईन्स बघून हे सगळं ओव्हरऑल बघूनच आपल्याला कळू शकतं. पण एक्झॅक्टली आता हा माणूस क्रिकेटर होणार आहे का पॉलिटिशियन होणार आहे का तो माणूस कुठल्या वेगळ्या क्षेत्रात पुढे येणार आहे असं काही हातात स्पेशल साईन नसते त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हे सांगू शकता की हा पब्लिक लाईफमध्ये, इनफॅक्ट ॲक्च्युली खूप वेळा असं होतं की काही लोक मार्केटिंग फील्डमध्ये असतात आणि मार्केटिंग फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना अनेक लोकांचे परिचय करून घ्यावा लागतो, त्यांच्या संपर्कात यावं लागतं, पॉप्युलर व्हावं लागतं आणि त्यांच्याही हातामध्ये सिमिलर फेट लाईन असते. कारण ते प्रकाश होतात, येतात, लोकांच्या संपर्कात येतात. त्यांचं बिझनेसच तसं आहे की त्यांची नोकरी तशी की त्यांना अनेक लोकांशी संपर्क करावा लागतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्ही असं नाही सांगू शकता की हा क्रिकेटरचा हात आहे, हा ॲक्ट्रेसचा हात आहे. यू कॅन गेस की बाबा हा प्रकाश होता येईल, हा साधारणतः पब्लिक लाईफमध्ये पॉप्युलर होऊ शकेल. अशा प्रकारे एखादा नेता होणार असेल तर मात्र त्याला आणखी वेगळ्या काही सायन्स आहेत. म्हणजे जसं ॲक्च्युली जो नेता होणार आहे तर सन लाईन त्याची खूप स्ट्रॉंग असावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा हात कसा असेल? भाग्य असेल तर कधी बघीन. पण नॉर्मली जो नेता होऊ शकतो ना त्याचं सनचा माउंट खूप स्ट्रॉंग असतो. ओके. आणि सन लाईन खूप त्याची स्ट्रॉंग असते. कारण सूर्य जो आहे ना तो फेमस बनवतो माणसाला आणि तो नेता बनवतो. नेता म्हणजे कसा तो स्ट्रॉंग असायला पाहिजे. ओके. कारण अनेक लोक त्याच्यावरती उलटे सुलटे अटॅक करणार असतात, अनेक लोक त्याचे पाय खेचणारे असतात, बरंच काही त्याला सहन करावं लागतं आणि तरीसुद्धा तो जो जिद्दीने उभा राहू शकतो तो नेता होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे त्या माणसाचं विल पॉवर, त्या माणसाचं ॲटिट्यूड आणि हे सगळं स्ट्रॉंगच असावं लागतं तेव्हाच तो पुढे जाऊ शकतो. तर सनलाईन आणि त्याचा सनचा जो माउंट आहे तो दाखवू शकतो की तो माणूस किती स्ट्रॉंग आणि किती तो प्रॉपरली याच्यात पुढे जाऊ शकेल. बरोबर. स्पिरिच्युअल लिडर्सच्या केसमध्ये किंवा इंट्युइशन, समजा असं म्हणलं की काही जणांना इंट्युइशन असतं, तर त्या इंट्युइशनच्या केसमध्ये रिंग ऑफ सोलोमन असं काहीतरी मी वाचलं होतं की रिंग ऑफ सोलोमन ही त्यांच्या हातामध्ये असते आणि अशा लोकांच्या हातामध्ये जिथे हे चिन्ह असतं त्यांचं इंट्युइशन खूप स्ट्रॉंग असतं. असे काही स्पेसिफिक मार्कर्स आहेत की ज्यांना या स्पेशल गिफ्ट्स असतात ऑकल्ट मधल्या किंवा ॲक्च्युअली खरंच सांगू ना की तसं म्हणजे ओरिजिनली ना सिक्स सेन्स हा प्रत्येकाचा थोडा कमी जास्त डेव्हलप असतोच. त्याला रिंग ऑफ सॉलोमन असो की नसो. सिक्स सेन्सचं तुला एक छोटंसं उदाहरण देतो की जर का तू आता ते बसलेला आहेस आणि अचानक जर का एखादं कॉक्रोच पटकन उडून आलं ना तर विदाउट सीइंग यू अंडरस्टँड की काहीतरी वेगळी येते आणि तू पटकन ते डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, दॅट इज सिक्स सेन्स. करेक्ट.
आणि जसं एखाद्या माणसाला ओरिजिनली आपल्याकडे बॉडीमध्ये मसल आहे, पण ते जिममध्ये जाऊन मसल बनवतं खूप छान बनतात, पण जिमवर नाही गेलं तर मसलच नाही असं तर होऊ शकत नाही. तसं सिक्स सेन्स पण ह्याच प्रकारे तो डेव्हलप केला तर खूप डेव्हलप होऊ शकतो. त्याला प्रॅक्टिस करावं लागते, त्याला पर्टिक्युलर साधनं आहेत. ओरिजिनल प्रत्येकाची सिक्स सेन्स कमी जास्त असू शकतो, पण नाहीच असं पण नसतं. त्याच्यामुळे एखादी पर्टिक्युलर साईनच तुम्हाला असायला पाहिजे असं नाही. आता जसं मी तुला म्हटलं मगाशी की रेकी जर का हा विषय आहे, तर रेकीमध्ये आपण चक्रची साधना करून चक्र आपण ते क्लिनिंग करत असू, त्याच्यामुळे तुमचा सिक्स सेन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते. बरोबर. मग त्यावेळी तुमच्या हातामध्ये रिंग ऑफ सॉलोमन आहे का नाही हा प्रश्नच उद्भवत, फरक पडत नाही. सो दॅट इज द थिंग ॲक्च्युली. सो एनीबडी कॅन डेव्हलप बाय प्रॅक्टिस. सो म्हणजे दीज मार्कर्स किंवा हे जे चिन्ह असतात ही महत्वाची खूप आहेत असं नाही, पण म्हणजे काही प्रॅक्टिसेस करून त्या कला आपल्यामध्ये आपण आणू शकतो असं तुम्ही म्हणता. जसं तू मगाशी बोललास ना की कॅन्सर हा मनाने बरा करू शकतो. कॅन्सरच कशासाठी, प्रत्येकच आपलं जे आजार आहेत ना फक्त आपल्या विल पॉवरने आपण बरे करू शकतो. खरं सांगितलं आपण ते वापरू नाही शकत, आपल्याला ती प्रॅक्टिस नसते की आपल्याला माहिती नसतं, परंतु आपलं सबकॉन्शियस माइंड इतकं पॉवरफुल आहे ना की जे त्याच्यामध्ये कंटिन्यू आपण कॉन्शियस माइंडने टाकत असतो ना, तीच गोष्ट सबकॉन्शियस माइंड ॲक्च्युली घडवून आणते. हे कॅन्सर बरं करणं किंवा कुठली गोष्ट बरं करणं ॲक्च्युली आपल्याकडे ह्या दृष्टीने आपण विचार करत नाही, परंतु फॉरेनला क्लिनिकल हिप्नॉसिस हा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त माइंड पॉवरनी आजारपणं बरी केली जातात. त्याच्यामध्ये कॉन्शियस माइंडला एक पर्टिक्युलर स्टेटमध्ये नेऊन म्हणजे ट्रान्समध्ये नेऊन सबकॉन्शियस माइंडशी हिप्नॉटिस्ट तो संपर्क करत असतो आणि तो त्याला सजेशन देतो काही पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आणि त्याच्याप्रमाणे मग त्या माणसाला त्या व्यसनातून म्हणा किंवा आजारातून तो बाहेर काढू शकत असतो. तर सबकॉन्शियस माइंड हे इतकं पॉवरफुल आहे ना की ते तुझं सगळ्या प्रकारचे आजार बरे करू शकतो आणि सगळ्या प्रकारचे आजार तो तुम्हाला देऊही शकतो. जर तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग केलं तर तुम्हाला त्याच्याप्रमाणे आजार पण तसे येऊ शकतात. पण म्हणजे आजकाल जे ॲफर्मेशन्स आपण म्हणतो की ॲफर्मेशन्स म्हणा किंवा सुविचार म्हणजे सद्विचार करा, त्या पॉझिटिव्ह थॉट्सनी किंवा व्हिज्युअलायझेशन एक वेगळी प्रॅक्टिस आहे ज्याच्याने तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता तुमचं आयुष्य तुम्हाला कसं हवं आहे. या सगळ्या प्रॅक्टिसेसनी केल्या आणि समजा आयुष्य बदललं तर तशाच आपल्या रेषासुद्धा बदलत जातात आयुष्यभरात. ॲक्च्युली व्हिज्युअलायझेशन आणि ॲफर्मेशन्स आहे ना त्याने 100% फरक तर पडतोच, परंतु त्याचं पण काही एक लिमिटेशन आहे. फॉर एक्झाम्पल जर का मी ॲफर्मेशन्सनी श्रीमंत होऊ शकतो असं जर असेल ना तर प्रत्येकजण म्हणलं की मी 10,000 कोटीचा मालक आहे, 1,00,000 कोटीचा मालक आहे आणि तो रोज 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 ते ॲफर्मेशन करत बसेल आणि तो 1,00,000 कोटीचा मालक होईल तर मग इंडियामध्ये काय अख्खी जगात कुठे गरिबी राहिलीच नसते. करेक्ट. पण ह्या गोष्टी रिलेटिव्ह आहेत. आता फॉर एक्झाम्पल जर का मी एखादा गरीब माणूस आहे, गरीब माणूस गरीब का राहतो तर तो उठल्या उठल्या विचार करतो की अरे यार आज मी एवढं गरीब आहे, मी जेवायला तरी मला आज मिळेल की नाही. दॅट इज निगेटिव्ह थॉट. पण एखादा गरीब माणूस असा विचार करेल की नाही मी श्रीमंत होणारच, तर तो श्रीमंत होऊ शकतो. पण कितीपर्यंत होईल हे प्रत्येकाचं लिमिटेशन वेगळं आहे. एखाद्याचं लग्न जुळवायचं असलं की 2 कुंडली घेऊन आपण जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो तेव्हा तो गुणमिलन करतो आणि गुणमिलन केल्यावर कधी कधी खूप कमी गुण मिळतात किंवा कधी कधी खूप छान अगदी 36 गुण पण मिळालेले असतात. पण जिथे कमी गुण मॅच होतात तिथे सुद्धा असं दिसतं की वैवाहिक जीवन खूप सुंदर चाललेलं असतं, म्हणजे ॲज गुड ॲज दे आर मेड फॉर इच अदर. मग जिथे गुण जास्ती जुळत नाहीत तिथे त्यांनी पामिस्टकडे येऊन ती जुळवाजुळव करून घ्यावी का? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का की लग्नाचं सुख असणं आणि गुण जुळण्याच्यात खूप फरक आहे. तुझ्या नशिबात लग्नाचं सुख असेल ना तर ते असणारच आणि तुला त्याचप्रमाणे व्यक्ती मिळणार. मग त्याचे गुण तुझ्याशी जुळो का न जुळो. ओके. ॲक्च्युली तुमचा स्वभाव जुळतो का, तुमचं फेट सिमिलर आहे का, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे जर का एखादं गुणमिलन करण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे स्वभाव पण बघावा आणि जर का त्याचा पामिष्टकडे आलं तर त्यांनी काय बघावं की दोघांच्या नशिबामध्ये सिमिलर फेट आहे का. जर ते सिमिलर असेल आणि दोघांचं जर लग्न अतिशय जॉयस होणार असेल, अतिशय चांगलं होणार असेल की ज्याच्यामध्ये ते एक म्हणतात ना की सक्सेसफुल मॅरेज असं जर हातात दिसेल, जे हातात कळू शकतं, तर त्यांनी एकत्र यावं
तर त्यांचं 100% ते सक्सेस होऊ शकतं चांगलं. गुण कधी कधी 36 पण गुळतात तरी 36च आकडा असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला मेन म्हणजे आपल्याला हे बघायचं की पहिली गोष्ट म्हणजे की फॉर एक्झाम्पल समजा आता माझा मुलगा आहे समजा आणि मला त्याच्या आयुष्यामध्ये काय घडणार हे जर का मला कळते की त्याच्या आयुष्यामध्ये लग्नाचं प्रचंड सुख आहे, तर वाय शुड आय बॉदर की बाबा ह्याचे किती गुण कोणाशी जुळतात. बरोबर. मला हे बघायचं की त्याला सुखी व्हायचं असेल तर त्याला त्याच्या आवडीची व्यक्ती, त्याला स्वभावाला मॅच होणारी व्यक्ती, त्याच्या अपेक्षेप्रमाणे असलेली व्यक्ती तर मिळाली तरच त्यांचं प्रॉपर होऊ शकेल. हस्तरेषांमधनं असं सुद्धा समजतं का की एखाद्याचा सोलमेट कसा असावा किंवा कसा असणार आहे हे दिसतं हातामध्ये? आता उदाहरणार्थ समजा एखादा व्यक्ती हातात बघून जर असं कळत असलं की इज व्हेरी डॉमिनेटिंग किंवा शी इज व्हेरी डॉमिनेटिंग आणि अतिशय चिडकी अशी व्यक्ती, पटकन ती रिॲक्ट करते, प्रचंड स्ट्रॉंग बोलत असेल आणि अशा माणसाला जर का असाच जर का पती किंवा पत्नी मिळाली की ती पण डॉमिनेटिंग नेचरची आहे आणि ती पण अतिशय चिडकी आहे, फास्ट रिॲक्शन करते, तर मग त्यांचं फेट काय असू शकतं? बरोबर. भांडणच होणार. बरोबर. आणि टू बी व्हेरी फ्रँक, लाईन्स कॅन चेंज विथ युअर रॉंग डिसिजन्स. मी असं बघितलं की लोकांनी नॉट ओन्ली इन मॅरेज परंतु स्वतःच्या करिअरमध्ये सुद्धा रॉंग डिसिजनमुळे अतिशय चांगल्या करिअरची माती केलेली लोक पण माझ्याकडे येतात. तसंच एखादं चांगलं मॅरेज होण्याचे चान्स असताना सुद्धा जर का तुम्ही रॉंग चॉईस केला, देर इज नथिंग व्हेरी फिक्स्ड 100%. तुम्हाला कर्म करायचं जिकडे अधिकार मिळाला ना तिकडेच तुम्ही कर्म करून चुकीचं कर्म केल्याची फळं पण तुम्हाला भोगायची आहेत. त्याच्यामुळे कर्म करण्याच्या अगोदर तुम्ही प्रिकॉशन घेणं, थोडं जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आजकाल ना डिवोर्सेस खूप होत आहेत, तर तुमच्याकडे असे काही क्लायंट्स येतात का की त्यांची खूप इच्छा असते की तो डिवोर्स थांबावा आणि मग तुमच्या उपायांनी किंवा तुमच्या मार्गदर्शनांनी त्यांचं लग्न अगदी सुखकर पुढे झालं आहे किंवा ॲक्च्युली माझ्याकडे आता लेटेस्ट एक क्लायंट आला होता, नाव नाही घेणार मी, परंतु त्याची अशी इच्छा खास नव्हती की डिवोर्स थांबावा, परंतु इट वॉज व्हेरी युनिक केस. म्हणजे त्या व्यक्तीचे ऑलरेडी 3 डिवोर्सेस झाले आणि 4th मॅरेजमध्ये 4थ्या व्यक्तीशी त्याचं जुळत नाही, कारण त्याच्या नशिबात लग्नाचं सुखच नाही, टू बी व्हेरी फ्रँक. आणि 4थी केस अशी आहे की ते विचार करतायत, म्हणजे ती व्यक्ती आणि त्याची बहीणसुद्धा, की 4था पण डिव्होर्स करून 5वं लग्न करावं का. आणि त्या कन्सल्टेशनसाठी ते माझ्याकडे आले होते आणि त्याचा हात बघितल्यावर मला कळलं की मी त्याला म्हटलं की फ्रँकली स्पीकिंग ना, खरं सांगू तुमच्या आयुष्यामध्ये लग्न किती तुम्ही करा, 4 सोडा 36 लग्न करा, तुम्हाला मॅरेजचं सुख नाही म्हणजे नाहीच आहे. तर जर तुमचं 4थं लग्न ऑन द ब्रिंक ऑफ ब्रेकिंग आहे आणि डिवोर्ससाठी तुम्ही प्रयत्न, तर आय विल सजेस्ट की मी तुम्हाला काही मंत्र असे देईन की ज्याच्यामुळे ॲटलिस्ट हे रिलेशन तुमचं थोडंसं चांगलं जुळेल आणि हा डिवोर्स वाचेल. कारण असं आहे की मी त्यांना म्हटलं की ऑलवेज नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. आता तुम्ही ज्या व्यक्तीशी भांडत आता तोडण्याचा विचार करता, त्या व्यक्तीवर काही काळ तरी तुम्ही काढला एकत्र आणि त्या काळामुळे तुम्हाला काहीतरी त्या व्यक्तीचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट पण कळले असतील, तर कदाचित तुम्हाला त्याच्याशी ॲडजस्ट करायला पण कसं वागायला पाहिजे हे थोडंफार कळेल आणि मे बी विथ द हेल्प ऑफ द मंत्राज अँड ऑल तुमचं रिलेशन आणखी थोडंसं चांगलं होऊ शकतं. तुम्ही हे रिलेशन तोडून 5वं करणार आणि परत एक अननोन डेव्हिल समोर घेऊन येणार आणि परत ते पहिल्यापासून सुरुवात होणार, त्याला काही पॉईंट नाही. आणि ही वॉज कन्व्हिन्स्ड. बरोबर. आणि मग त्याने म्हटलं की येस सर आय विल ट्राय. पण हे असं होऊ शकेल का, हे रिलेशन माझं वाचू शकेल का? तर मी त्याला हेच म्हटलं की बाबा बघ, जे मी मंत्र देतो आहे त्याच्यामुळे रिलेशन्समध्ये गोडवा येण्यासाठीचे मंत्र आहे, प्लस कुठली गोष्ट जी आहे ना त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स टाकणं खूप महत्त्वाचं आहे. योग येणं एक वेगळी गोष्ट आहे आणि एफर्ट्स टाकणं, ह्याचे सपोर्ट करणं हे पण वेगळी गोष्ट आहे. याचा सिम्पल एक्झाम्पल दिलं की तुझ्या दरवाजावरती जर का बेल वाजली, कोणीतरी आत्मनिर्णयाचा योग आला ना, पण तू ते दरवाजा उघडलाच नाहीस, एफर्टच नाही केलं, तर तो माणूस आतमध्ये येणार का? बरोबर. म्हणजे जीवनामध्ये एक बेल वाजते तुमची, राईट ऑर रॉंग वॉट एव्हर, काही जे काही तुमच्याकडे येणार, एखादा तुमचा मित्र येणार किंवा एखादा शत्रू येणार, जो पण दरवाजा उघडतो तो पण आत येऊ शकत नाही. तसं योग पण चांगला किंवा वाईट आतमध्ये आला, तुम्ही एफर्ट जोपर्यंत करत नाही, राईट एफर्ट्स, तोपर्यंत तो आत येऊ शकत नाही. म्हणजे पामिस्ट्री हे सुद्धा बाकीच्या उपायांसारखं, ॲस्ट्रॉलॉजी असो, फेस रिडिंग असो, क्लिअर ऑडियन्स असो, ह्याच्यासारखं हे मार्गदर्शक शास्त्र आहे. मार्गदर्शन अचूक मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे
पण आपण कर्म कसे करतोय आणि त्याच्यानी कसं भाग्य बदलू शकेल हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. येस येस. एक करिअर बाबतीतचा प्रश्न आहे. खूप जणांना ॲब्रॉड जाण्याची इच्छा असते आणि तिथे करिअर आपलं छान करण्याची इच्छा असते. तर असे काही क्लायंट्स तुमच्याकडे आलेत का की ज्यांना जे खूप प्रयत्न करत होते की आपल्याला ॲब्रॉड जाता यावं आणि तिकडे नोकरी मिळावी, पण तुमच्या मार्गदर्शनानंतर त्यांना ते जमलं जे आधी जमत नव्हतं? ॲक्च्युली लेटेस्टमध्ये माझ्याकडे जूनमध्ये एक असे क्लायंट होते म्हणजे इनफॅक्ट ऑलरेडी ॲब्रॉड शिफ्ट झालेलं आणि अतिशय ब्रिलियंट व्यक्ती, एमटेक क्वालिफिकेशन असलेली व्यक्ती, आणि एवढं क्वालिफिकेशन असलं ती माणसाला असं वाटतं ना की कुठे आपल्याला गेलं तरी पण चांगला जॉब लागेलच. आणि 26 एज, पण 2 वर्ष अनएम्प्लॉईड, प्रचंड प्रयत्न केला. UK त्यांनी सेटल होण्यासाठी प्रयत्न करत होता, पण ॲटलिस्ट काहीतरी जॉब तर सुरुवातीला मिळायला पाहिजे. परंतु 2 वर्षामध्ये त्याला एकाही इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस नाही मिळाला आणि ही वॉज टोटली फ्रस्ट्रेटेड. आणि त्याच्या आईने मला अप्रोच केला आणि मला सांगितलं की सर मला ना एक कॉन्फरन्स कॉलिंग मुलाबरोबर करूया आपण, व्हिडिओ कॉलिंग. मी व्हिडिओ कॉलिंगमध्ये पण गायडन्स देतो, कन्सल्ट करता. त्याचे हाताचे फोटो वगैरे मी चेक केले आणि त्यांनी व्हिडिओ पण पाठवला क्लोज हाताचा. आणि मला हे लक्षात आलं की ह्याला फ्युचरमध्ये 4-5 वर्ष कमीत कमी जॉब लागणं कठीण आहे. बरं. आणि मी त्याला म्हटलं की ॲज सच जर का तुला काही मी जे उपाय सांग ते नशील करणार ना, तर 31 पर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये काही खरं नाही, तुझं करिअर सेट, तू एवढा हुशार असून सुद्धा. पण मी तुला काही उपाय सांगेन, ते उपाय तू कर, काही जे मंत्र आहेत ते करशील का? तो बोला सर मी एवढा फ्रस्ट्रेट झालोय ना, तुम्ही जे सांगाल ते उपाय मी करेल, तुम्ही जे मंत्र सांगाल ते मी, तुम्ही म्हटलं दिवसभर बसून बघेन. आणि ही वॉज व्हेरी सिरियस. आणि त्याला मी काही उपाय आणि काही मंत्र सांगितले आणि आय वॉज मायसेल्फ रिअली मीन्स प्लेझंटली सरप्राईज्ड टू बी व्हेरी फ्रँक की 19 जूनच्या आसपास मी त्या माणसाशी, त्या मुलाशी कॉन्फरन्स कॉलिंगमध्ये बोललो. 28 जुलैला त्याच्या आईचा मला मेसेज आला की मुलाला ऑलरेडी 2 इंटरव्ह्यूचे कॉल आलेले. वाव. आणि 2 जुलैला ती व्यक्ती त्या 2 इंटरव्ह्यू पास होऊन एका जॉबला रुजू पण झाली. म्हणजे फेट कॅन बी चेंज टू सच अन एक्सटेंट विथ द मंत्राज अँड ऑल की त्यांनी एवढं सिरियसली केलं. कारण काय की जे काय त्यांनी निगेटिव्ह करून ठेवलं असेल त्याचा जो काय त्याला इफेक्ट होता, पण आजच्या घडीला त्यांनी ज्या म्हणजे इंटेन्सिटीने त्यांनी जे काही मंत्र किंवा जे देवाचे काही करणं ते मला सांगितलं ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये त्या इंटेन्सिटी, त्याच्या दुर्दैवा किंवा दुर्भाग्यामधल्या इंटेन्सिटीमध्ये बरंच कमतरता आली, की एवढं कमतरता आली की ती त्याला चांगलं जॉबपर्यंत घेऊन गेली. याच्यामधनं ना एक गोष्ट तुम्ही दाखवून दिलीत की आणि जे आपल्या सनातन धर्मामध्ये अनेक युगांपासून म्हणतच आलेत की जे मंत्र आज आपल्याकडे आहेत, मंत्र जे उपायसुद्धा तुम्ही देता, त्या मंत्रावरती ऑलरेडी साधना इतक्या जणांनी, इतक्या महापुरुषांनी करून ठेवलेली, योगींनी करून ठेवलेली आहे की ते मंत्र समजा अचूकपणे आपण समजा त्याची साधना आपण देखील केली तर मटेरियल लाईफमधले जे काही इश्यूज असतील ते पण सॉल्व्ह होऊ शकतात. पण व्हॉट मॅटर्स इज की ते किती इंटेन्सिटीनी तो मंत्र आपण करतोय आणि त्याची प्रॅक्टिस देखील करतोय. आपण अनेक विषयांवरती आज बोललो, पण मगाशी ऑफ कॅमेरा तुम्ही मला अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे तुम्ही रेकी तर करताच किंवा तुम्ही रेकी ग्रँडमास्टर आहात, पामिस्ट तर तुम्ही आहातच, पण तुम्ही हिप्नॉसिसबद्दल देखील मगाशी बोलून गेलात. आणि एक केस तुम्ही हेल्थ बाबतीत सांगितली, जिथे आपण कॅन्सरबद्दल बोललो, तिथे हिप्नॉसिस सारख्या कलेनी किंवा ज्ञानानी काही सकारात्मक बदल घडले होते त्या केसमध्ये. त्या केसबद्दल सांगू शकाल का? ॲक्च्युली आपल्याकडे ना हिप्नॉटिझम जे आहे ना त्याला खूप रॉंगली प्रेझेंट केलेलं आहे की ते असं एखाद्याच्या मनावरती ताबा मिळवणं, फर्स्ट झोप म्हटलं की सगळे झोपले मग तू नाच म्हटलं, असं हिप्नॉटिझम हा प्रकार नसतो. ॲक्च्युली इट्स अ ट्रान्स लाईक सिच्युएशन आणि ज्याच्यामध्ये आपण कॉन्शियस माइंडनी सबकॉन्शियस माइंडशी संपर्क साधत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही सजेशन अशी जर दिलीत ना की ज्याच्यामध्ये काही निगेटिव्ह सजेशन, तर ते आपण त्याच्यातून ट्रान्समधून बाहेर पडतो. म्हणजे तुम्ही कोणाकडून अशा काही गोष्टी करून नाही घेऊ शकत ज्या त्याच्या मनाविरुद्ध आहेत. पण तुम्हाला क्लिनिकल हिप्नॉटिझम ह्या प्रकारामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉन्शियस माइंडला झोपेत पाठवून त्याच्या सबकॉन्शियस माइंडशी जर का आपण संपर्क साधला आणि त्याला काही पॉझिटिव्ह सजेशन दिली तर असा जगातला कुठलाही रोग नाही की जो बरा होऊ शकत नाही. इट्स प्रूव्हन. आपल्या इंडियामध्ये दुर्दैवाने ह्या गोष्टी होत नाहीत.
परंतु कॅन्सरसारखा दुर्धर रोग सुद्धा त्यांनी बरा होऊ शकतो, प्रोव्हाइडेड की देणारा तितका कॅपेबल पाहिजे आणि घेणारा तितका ओपन पाहिजे, रिसिव्ह करायला ओपन पाहिजे. सबकॉन्शियस माइंडची पॉवर जी आहे ना ती प्रचंड आहे. आपलं जे काही आपल्या आयुष्यात घडत असतं ना ते सुद्धा ॲक्च्युली आपण जे कंटिन्यू कॉन्शियस मनात थिंकिंग करून सबकॉन्शियस मला त्या गोष्टी समजावत असतो ना त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्या चेंज पण होऊ शकतात. आजारपणाचं जर तू म्हणशील ना तसं आता मी तुला मगाशी ऑफ कॅमेरा सांगितलं होतं की माझ्या आईलाच एक गाठ झाली होती आणि ऑन्कॉलॉजिस्टला मी कन्सल्ट केलं होतं आणि त्याच्यावरती कळलं की तिला इंडोलंट टाईप कॅन्सर आहे, ज्याला काही उपाय पण नाही. कारण इंडोलंट जो पण ॲग्रेसिव्ह होत नाही तो पण त्याला काही उपाय करू शकत नाही आणि ॲग्रेसिव्ह झालं त्याचं एज एवढं होतं की त्याला उपाय करणं शक्य नव्हतं. आणि आय वॉज ट्रेंड इन क्लिनिकल हिप्नॉटिझम. तर मी ट्राय करून बघितला की जर का प्रयत्न आपण केला तर बघूया काय होऊ शकतं. आणि विथ प्रॉपर सजेशन्स 15 दिवसामध्ये ती गाठ पूर्ण डिझॉल्व्ह झाली मी बघितली. आणि आता एखाद्या आपल्या इंडियामध्ये एखाद्या डॉक्टरला जर का सांगितलं तर ते म्हणतात की काहीतरी वेढा बडबडतो, परंतु इट्स अ फॅक्ट. एक साधं जर एक्सपिरियन्स तुम्ही घेऊन बघितला ना की तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये गेलात आणि तुम्ही सकाळ एकदम खूप छान आहात, एकदम व्यवस्थित हेल्दी, तुमचा एक मित्र येऊन तुम्हाला म्हणतो अरे काय तू आजारी आहेस का रे, तो चेहरा पडलेला दिसतोय, तर नाही रे अरे मी एकदम फ्रेश आहे. 4, 5, 10 मित्रांवर ठरवून ठेवलं असेल की आपल्याला ह्याचे हेच बोलायचं आहे, पुढचा आला तो तेच बोलला. 5-7 मित्र दिवशी जर बोलून गेले ना तर तू आपोआप तुला फील होणं की काहीतरी माझ्यात गडबड असणार. जेव्हा तुला हे सेन्स वाटायला लागेल ना की काहीतरी गडबड आहे, सगळेच का मला असं म्हणतात, डेफिनेटली बाय द इव्हनिंग यू विल बी इल. दॅट इज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे निगेटिव्ह जर निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह पण होतं आणि पॉझिटिव्ह म्हटलं तर पॉझिटिव्ह. म्हणजे आजार पण, म्हणून आपल्याकडे सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतं की तुमच्या सायकोलॉजीमुळे तुम्ही काय आजार, जसं बीपी आहे, शुगर आहे, खूप वेळा टेन्शन्समुळे होतात, किंवा सोरायसिस सारखा इश्यू आहे जो अतिशय प्रचंड टेन्शन्समुळे होतो, किंवा तुम्हाला काही काहींचे हात थरथर कापत असतात, हे त्यांच्या प्रचंड टेन्शनमुळे होत असतं. म्हणजे समवेअर युअर माइंड इज प्लेइंग सो मच ऑन युअर बॉडी, तुमच्या बॉडीवर पूर्णपणे त्याचा कंट्रोल आहे. आपल्याकडे जसं एखादा गरीब माणूस आहे, तो सारखा विचार करतो, कसला करतो, तो गरिबीचाच विचार करत असतो, तो म्हणून गरीब राहतो. पण जो माणूस ड्रीम बघतो मोठं की मला मोठंच व्हायचं आहे, श्रीमंतच व्हायचं आहे, जितक्या इंटेन्सिटीने तो ड्रीम बघेल आणि जितक्या इंटेन्सिटीने तो त्या गोष्टी प्रॉपर करू शकेल, म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स, व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन, त्याला त्याप्रमाणे रिझल्ट्स मिळतात. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की जी अतिशय गरिबीतून वरती गेले. बरोबर. संदेश सर, थँक्यू. तुम्ही इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नुसतं पामिस्ट्री असं नाही तर अनेक विषयांवरती तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या इनोटॉक्सच्या पॉडकास्टमध्ये शेवटी ना एक आम्ही एक रिच्युअल असं केलेलं आहे, ते म्हणजे जी लोकं पूर्णपणे हा पॉडकास्ट बघतील आणि त्यांना यामध्ये हा पॉडकास्ट ज्यांना भावेल, तर आमचे गेस्ट त्यांना असे 1-2 शब्द देतात जे ते कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात, ज्याच्याने आपल्याला समजतं की या व्ह्युअरनी हा पॉडकास्ट पूर्णपणे बघितला आणि मग आपल्यालाही कळतं की हां आपला पॉडकास्ट चांगला झाला. तर असे कुठले 2 शब्द तुम्ही द्याल ह्या एपिसोडनंतर जे आपले गेस्ट्स त्या कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतील? देर इज नथिंग इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल असं सांगूयात आपण. नथिंग इज इम्पॉसिबल हा पॉडकास्ट तुम्ही पूर्णपणे बघितला असेल संदेश सरांबरोबर, तर नथिंग इज इम्पॉसिबल हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून आम्हाला सांगा. संदेश सरांबरोबर आपण भरपूर चर्चा तर केलीच आणि कदाचित पुढे सुद्धा अजून एक एपिसोड आपण वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्यासोबत घेऊन येऊ. पण हा एपिसोड इथेच संपतोय. एक रिच्युअल आपलं असं राहतं की गेस्ट बोर्ड आमच्याकडे प्रत्येक गेस्टला आम्ही देतो आणि त्या गेस्ट बोर्डवरती जो गेस्ट या हॉट सीटवरती बसतो तो आम्हाला एक शुभेच्छा देतो आणि मग त्या शुभेच्छा आम्ही घेतो आणि मग अजून नवीन एनर्जीनी नवीन विषयांवरती पॉडकास्ट क्रिएट करत राहतो. तर ते आपण आता करूयात.